नुकताच अमित भांगरे यांनी ब्राह्मणवाडा गावात गावभेट दौरा आयोजित केला होता, ज्यात त्यांनी विद्यमान आमदार डॉक्टर लहामटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी स्थानिक लोकांसोबत संवाद साधला आणि विविध विकासात्मक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडले. भांगरे यांनी आमदार लहामटे यांच्या कार्यावर टीका केली. आरोप केला की आमदार लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि प्रशासकीय अधिकारी त्यांच्या वर्चस्वाखाली काम करत नाहीत. आमदारांनी केवळ रस्ते आणि सभामंडप यांच्यासारख्या किमान गोष्टींबद्दल काम केलेलं आहे. अन्य कोणत्याही दीर्घकालीन विकासासाठी त्यांचे योगदान नगण्य आहे, असं भांगरे म्हणाले. भांगरे यांनी लिंगदेव MIDCच्या विकासाबद्दलही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते MIDCसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. MIDCसाठी हायवे किंवा पाण्याच्या सुविधांची तरतूद करण्यात आलेली नाही. हे MIDC निवडणुकीच्या गाजरासारखं आहे, ज्याचे प्रत्यक्षात लोकांना काही लाभ मिळालेला नाही, असं भांगरे यांनी स्पष्ट केलं आहे. लाडकी बहीण योजनेवर भांगरे यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांच्या मते ही योजना फसवी आहे. प्रत्येक व्यक्तीवर 66,000 रुपये कर्ज आहे आणि सरकार या योजनेवर खर्च कसा करणार? आमदार डॉक्टर लहामटे यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका करताना भांगरे यांनी शिक्षण संस्था आणि आरोग्य क्षेत्रात झालेल्या दुर्लक्षावर लक्ष दिलं आहे. आमदारांनी शिक्षण संस्था आणि आरोग्य विभागाकडे लक्ष दिलेलं नाही. या काळात मोठे कॉलेजेस, आरोग्य केंद्रे उभारली गेली नाहीत, असं भांगरे म्हणाले. भांगरे यांनी शरद पवार यांचे नेतृत्व आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. पवारसाहेबांनी 40 वर्षांपासून अकोले तालुक्यातील विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना प्रवराच्या पाण्याचे फेरवाटप योजले गेले, असे भांगरे यांनी सांगितले आहे. पवारांनी भांगरे यांना त्यांच्या कार्यासाठी पूर्ण ताकदीनं सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब हांडे यांच्या कार्याचे कौतुक करताना भांगरे म्हणाले की त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भाऊसाहेब हांडे यांनी सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रभावी कार्य केलं आहे, असं भांगरे यांनी नमूद केलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री अमित भांगरे, श्री रमेश काका देशमुख, श्री BJ देशमुख, TDO गोडसे साहेब, श्री देशमाने साहेब, शिवसेना गट ब्राह्मणवाडा अध्यक्ष श्री शिवाजी आरोटे, उपसरपंच श्री सुभाष गायकर, माजी उपसरपंच श्री भारत आरोटे, श्री कारभारी बापू आरोटे, श्री देवराम गायकर, श्री पोपट भाऊ साहेब हांडे, श्री अशोक मारुती आरोटे, श्री रवींद्र हांडे, श्री सागर गायकर, श्री अक्षय आरोटे, श्री प्रतीक आरोटे, श्री सुमित जाधव तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. भांगरे यांचा हा दौरा स्थानिक लोकांच्या समस्यांवर लक्ष देण्याचे आणि त्यांच्या समाधानासाठी प्रयत्नशील राहण्याचे वचन देणारा होता. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संजय भाऊ गायकर, ब्राह्मणवाडा. काका देशमुख, आमचे रमेशजी गोडसे साहेब असतील, इथं उपस्थित आपल्या गावचे ज्येष्ठ नेते देवराम दादा, त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच संतोषजी भांगरे, उपसरपंच सुभाषदादा गायकर, त्याचबरोबर पोपटदादा हांडे साहेब, शिवाजीदादा आरोटे, आमचे भारत सर आरोटे असतील, त्याचबरोबर कारभारी दादा आरोटे, प्रकाशजी शिंदे, अशोकरावजी आरोटे असतील, देवरामदादा गायकर, त्याचबरोबर आमच्या कुटुंबाशी BJ साहेब वर्षानुवर्ष सोबत राहिलेल्या आमच्या मावशी शालूताई, त्याचबरोबर सागरजी गायकर असतील, गौतमजी शिंदे असतील, आमचे राजूभाऊ शिंदे आहेत, सुमितजी जाधव आहे, प्रतीकजी आरोटे आहे, इथं उपस्थित ब्राह्मणवाडा गावातील सर्वच ज्येष्ठ आणि तरुण सहकारी. खरं तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे का मागच्या महिन्यामध्ये 19 तारखेला आपल्या सर्वांचे नेते, देशाचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या अकोल्यामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आले होते. अनेकांना शिवाजीदादा प्रश्न पडला होता की सभेला गर्दी होईल का नाही होईल, परंतु ज्या पद्धतीने ती सभा झाली, विराट अशी सभा अकोल्यामध्ये पार पडली आणि या तालुक्यातील जनतेने BJ साहेब आदरणीय पवार साहेबांना एक विश्वास दिला की साहेब कोणी कुठं गेलं तरी हा तालुका तुमच्या विचाराला बांधील आहे आणि हा तुमच्या सोबतच राहणार. आपण 19ला बघितलं का पवार साहेबांना जे सोडून गेले हा तालुका त्यांच्या सोबत राहिला. आपण जर थोडंसं भारत सर इतिहास उचलून बघितला मागच्या 40 वर्षांचा इतिहास, तर ह्या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्याच नेतृत्वाला या तालुक्याने साथ दिलेली आहे. मग त्या आमच्या आजोबा स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब असतील, रमेश काका, त्यानंतर आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब असतील, तर काल परवाचे आमदार. कारण की या तालुक्याची लोकांना माहिती आहे, ज्या वेळेस शेतकऱ्यांवर प्रश्न येईल, ज्यावेळेस युवकांचे प्रश्न उभे राहतील, तर आपल्याला फक्त आदरणीय पवार साहेबच मार्ग काढू शकतात. या तालुक्यासाठी पवार साहेबांचं योगदान मला काही नव्याने सांगायची गरज नाहीये.
परंतु भारत सर्व कारखाना असेल, प्रवारीचं फेरवाटपाचं काय ह्या नियोजन असेल, आजपर्यंत जो काय हा विकास या तालुक्यामध्ये झालाय त्याच्यासाठी श्रेय आपण फक्त पवार साहेबांनाच दिलं पाहिजे. परंतु आपण बघितलं मध्यंतरी पक्षफुटी झाले, पवार साहेबांसोबत राहणारे लोक सत्ताधारी पक्षात गेले आणि विजय साहेबांनी जसं सांगितलं का हा तालुका पुरोगामी विचाराला मानणारा तालुका आहे, हा तालुका कधी गद्दारांना साथ देत नाही, आपण ते लोकसभेमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. परंतु ज्या वेळेस सभेमध्ये साहेबांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद दिला किंवा माझ्या पाठीवर थाप ठेवली, सांगितलं का अमितच्या मागे तुम्ही उभे राहा, अमितच्या सहकार्यानं तुम्ही मदत करा, त्यावेळेस सभेनंतर मला साहेबांनी सांगितलं का आम्ही तू गावोगावी जा, लोकांशी बोल आणि लोकांचे प्रश्न समजून घे, कारण की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे. कारण की मला या तालुक्याला असं विधायक काम करायचं आहे, आजपर्यंत जे मला करता आलं नाही, ज्या नेतृत्वाला मी साथ दिली त्या नेतृत्वाला ते जे काम मी बारामतीमध्ये उभं करू शकलो ते मला या अकोल्यात करता आलं नाही. परंतु तू बारामती बघितलेली, तू परदेशात जाऊन आलेला आहे, जे काय तुझी संकल्पना असेल या तालुक्यासाठी तू माझ्या पुढे मांडली आहे ती पूर्ण करायला मी तुला पूर्ण ताकद देईल, हा शब्द साहेबांनी दिलाय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विजय साहेबांनी सांगितलं ह्या गावामध्ये आल्यावर सहकार मंत्री भाऊसाहेब भांडे साहेबांचा उल्लेख केलाच पाहिजे, कारण की भाऊसाहेब भांडे साहेबांनी या तालुक्यामध्ये सहकार वाढवला, सहकार मोठा केला. मग ते दूध डेऱ्यांच्या माध्यमातून असू द्या किंवा जिल्हा बँकेमधून लोकांना कर्ज पुरवण्यापासून असू द्या, कारखाना असू द्या, दूध संघ असू द्या, अकोला एज्युकेशन सोसायटीमध्ये सगळ्या सहकारी संस्थेमध्ये भाऊसाहेब भांडे साहेबांचं मोठं योगदान होतं. जसं विजय साहेबांनी उल्लेख केला का आत्ताचे विद्यमान आमदार सध्या सहकाराकडे लक्ष घालत नाही, सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे लक्ष घालत नाही. आज जर भारत भाऊ तुम्ही अकोल्यामध्ये आले, तहसीलमध्ये जर गेले सुभाष दादा, तर इतकी प्रशासनावर पकडच राहिलेली नाही. मग तुम्ही पुरवठा विभागाकडे जा, तुम्ही भूमी अभिलेखाकडे जा, तुम्ही तहसीलमध्ये जा, BDO जा, पोलीस स्टेशनला जा, जी विजय साहेब आपण प्रशासनावर पकड म्हणतो ती पकड राहिली नाही. सामान्य माणसाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी हेलपाटे मारावं लागतं, कारण की आपले जे कोणी आता विद्यमान नेतृत्व आहे ते फक्त म्हणतात का मी विकास केला, परंतु रस्ते आणि सभा मंडप याच्या पलीकडे विकास कुठं दिसत नाही. विजय साहेबांनी उल्लेख केला सहकारी संस्थांचा. विजय साहेब मी जर त्या ठिकाणी असतो, आज आपण म्हणतो एवढे कोटी आले तेवढे कोटी आले, असं 2 मिनिटं गृहीत धरू 200 कोटीचे सगळे कामं आले, रस्ते सभा मंडप, त्यापैकी रमेश काका साधारणपणे 700 कोटीच्या कामांना सिमेंट लागला असेल, सिमेंटचे रस्ते सभा मंडप झालं. त्या ठिकाणी आपल्यासारखं कोणी असतं तर आपण ठेकेदारांना सांगितलं असतं का तुम्ही खरेदी विक्री संघामधून सिमेंट घ्या, जेणेकरून जी संस्था आज डबघाईला आली ती उर्जित. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.